गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला महानगरपालिकेतील शाळांमधील सॅनिटरी पॅडच्या टेंडरबाबत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली आहे। यानंतर प्रमोद भानगिरे यांनी एकनाथ शिंदे फाउंडेशन तसेच शिवसेना पुणे शहर यांच्या माध्यमातून पुण्यातील महानगरपालिकेतील शाळांमधील मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमोद भानगिरे काय म्हणालेत पहा। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले 2 ते 3 वर्षापासून पुणे महानगरपालिकेमधील ज्या काही शाळा आहे त्या शाळांमध्ये 2 ते 3 वर्षापासून सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झालेलं नाही। कारण गेले 2-3 वर्षापासून हे सॅनिटरी नॅपकिनचं जी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जे टेंडर आहे आणि त्याच्या कुठल्याही पद्धतीने प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हतं आणि मुलींच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आणि आरोग्याशी खेळणारे हे प्रशासन आणि जे काही टेंडरचा घोळ होता त्यामुळे आम्ही सर्व पुणे शहरातले शिवसेना आणि एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले 3-4 दिवस सातत्याने मीडियामध्ये येत होतं। म्हणून आम्ही पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने जाहीर केलं होतं की 2-3 दिवसापूर्वी की संपूर्ण शाळेमध्ये ज्या काही महापालिकेच्या शाळा आहे त्या सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन या ठिकाणी मोफत वाटणार आहे। आणि आज तोच कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी शिवाजीनगर मतदारसंघामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमधून आजपासून सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण शाळेमध्ये आमच्या ज्या भागामध्ये जे आमचे महिला पदाधिकारी असतील, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, त्या संपूर्ण पुणे शहरातील ज्या काही महापालिकेची शाळा आहे त्या सर्व शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप आजपासून चालू होईल। परंतु याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कारण मलाही मुलगी आहे, मलाही माहिती आहे की मुलींच्या आरोग्याशी खेळलं नाही पाहिजे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे। म्हणून आम्ही या सर्व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप आजपासून चालू केलेले आहे। ह्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने आम्ही राजकारण करत नाही। आमचं जरी सरकार असलं पण वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली जी काही निविदा आहे आणि ज्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते 2-3 वर्षापासून सातत्याने हे चालू राहिलेलं आहे। परंतु ह्याच्या पलीकडे राजकारण न आणता ज्यांनी ज्याच्यावर राजकारण करतात त्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन हे वाटण्याचं अत्यावश्यक गरज आहे, कारण मुलीच्या दृष्टीने आरोग्य महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि पुणे शहर शिवसेनेच्या या ठिकाणी होते तेव्हा हे वेळच्या वेळी याचं वाटप ही परंतु आता प्रशासक राज सुरू आहे तेव्हापासून आयुक्तांचं कुठेतरी याच्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटतं। म्हणून तर 2-3 वर्षापासून याकडे दुर्लक्ष झालं आहे। ज्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर येतो काय ना काय कारण सांगून ते निविदेमध्ये फेरबदल होतात आणि निविदा त्या ठिकाणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्याला सर्वत्र या शाळा मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या ठिकाणी मुलींच्या आरोग्य दुष्परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आम्ही हे पाऊल एक उचललं आणि त्या ठिकाणी आम्ही सॅनिटरी नॅपकिन आजपासून चालू केलं। 100% करणार ना। आज आम्ही जी वाटप करतोय हे वाटप केल्यानंतर नक्कीच हे जे काही गोष्टी दुर्लक्ष होते नसतं ज्या महापालिका शाळेतल्या जवळजवळ 26 जवळजवळ अनेक विद्यार्थी 26,000च्या वर विद्यार्थी की त्यांना ते सॅनिटरी नॅपकिन लागतं ते तिकडं दुर्लक्ष होतं। नक्कीच ह्याचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कळू।